सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। प्रॉन्सची ग्रेव्ही बनवताना जास्त मसाले घालायची गरज नाही। अगदी घरातल्या रोजच्या मसाल्यामध्येही इतकी झणझणीत, चवदार आणि हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार होते की बोटं चाटत राहाल। पण प्रॉन्स रबरासारखे कडक होऊ नयेत, किती वेळ शिजवायचे, कोणत्या स्टेजला घालायचे आणि घट्ट चवदार ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्या महत्त्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अगदी परफेक्ट प्रॉन मसाला ग्रेव्ही। पण कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। या ठिकाणी ऑलरेडी मी मार्केटमधून साफ करून आणलेले आहे प्रॉन्स। दोन प्रकारचे आहेत, एक ब्लॅक कलरचे, एक व्हाईट कलरचे। तर अशा प्रकारे हे व्यवस्थित साफ करून आणलेले आहेत। साधारण 2 किलो हे प्रॉन्स आहेत। तर आता हे आपण जेव्हा मार्केटमधून आणतो त्यावेळेस हे अगदी स्वच्छ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 वेळा हे पाणी बदललेलं आहे। पाहू शकता एकदम स्वच्छ असे आपले हे प्रॉन्स आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। यामध्ये आगळ घालायचं आहे, हळद पावडर घालायची आहे, आलं लसूण पेस्ट आणि टेस्टनुसार मीठ घालायचं आहे आणि 30 मिनिटासाठी हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता एकीकडे आपण भरपूर असा कांदा घ्यायचा आहे। साधारण या ठिकाणी 1 किलो कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। अर्धा किलो टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। आपण आपल्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, भरपूर प्रमाणात घातला तरी सुद्धा चालू शकतं। आता गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवायची आहे। यामध्ये एक पळीभर तेल टाकायचं आहे, थोडासा लसूण ठेचून टाकायचा आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा यामध्ये अगदी सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे। आपण अजिबात यामध्ये जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत आणि अगदी झटपट असा आपला हा 20 मिनिटांमध्ये हे प्रॉन्स ग्रेव्ही तयार होते। या ठिकाणी कांदा आपला छान असा परतला गेलेला आहे, पाहू शकता रंग चेंज झालेला आहे। आता या स्टेजला आपण फक्त थोडंसं यामध्ये हळद पावडर, थोडंसं टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ आपण प्रॉन्सला पण ऑलरेडी लावलेला आहे आणि या ठिकाणी घरगुती कांदा लसूण मसाला थोडासा वापरलेला आहे। आता आपण बारीक चिरलेले टोमॅटो यामध्ये टाकून पुन्हा याला छान अशी 2 मिनिटं वाफ आणायची आहे। झाकण लावून तेल सुटेपर्यंत तुम्ही हे शिजवून घेऊ शकता। इतर कोणतेही मसाले वापरलेले नाहीत। तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं धना आणि जिरेपूड वापरू शकता। आता याला तेल चांगलं सुटलेलं आहे आपल्या कांदा आणि टोमॅटोला। ते यामध्ये हे प्रॉन्स आपण जे मॅरिनेट केलेले आहेत हे यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा काय होतं, हे प्रॉन्स रबरासारखे असे कठीण होतात। तर हे का होतात, तर आपण हे जास्त प्रमाणात शिजवले तर ते रबरासारखे कठीण होतात। यामुळे या ग्रेव्हीमध्ये फक्त 4 ते 5 मिनिटच हे प्रॉन्स आपण शिजवायचे आहेत। शिवाय यामध्ये जास्त पाणी आपण घालायचं नाही, अगदी थोडंसंच पाण्यामध्ये किंवा या अंगच्या पाण्यामध्येच हे प्रॉन्स ग्रेव्ही छान शिजते। तर अशा प्रकारे नक्की एकदा प्रॉन्स ग्रेव्ही बिना मसाल्याची करून पहा, खूप छान टेस्टी लागते। चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खूप छान लागते। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।